नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत नवीन एक भरती प्रक्रिया निघालेली आहे. तर त्या रिलेटेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्स जी ॲडव्हर्टमेंट जे आहे तर त्या ॲडव्हर्टमेंटविषयी माहिती बघणार आहोत. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहेत आणि दिलेल्या म्हणजे इलेक्ट्रिकल असेल दिलेल्या डिसिप्लिनमध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग जे आहे तर ते इंजिनिअरिंग कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतील. मग डिटेल्स आपण ॲडव्हर्टमेंट बघणार आहोत. त्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर तुम्हाला जागा किती आहेत, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, त्यानंतर एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे. तर या सर्व माहिती जी आहे तर ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर होतील. त्यानंतर लास्टला आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, त्या रिलेटेडसुद्धा आपण माहिती शेवट बघणारच आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण जी डिटेल्स ॲडव्हर्टमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टमेंट बघूयात. त्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. आता यामध्ये बघा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे. 124 मॅनेजमेंट ट्रेनीच्या पोस्ट असणार आहे. आता यामध्ये बघा, केमिकल या डिसिप्लिनसाठी म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग केमिकलमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला 5 जागा असणार आहे. सिव्हिलसाठी 14 जागा आहेत, कम्प्युटरसाठी 4 जागा आहेत, इलेक्ट्रिकलसाठी बघा किती आहेत 44 जागा आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 7 जागा आहेत, मेकॅनिकलसाठी 30 जागा आहेत आणि मेट्रोलॉजीसाठी 20 जागा असणार आहे. आता यामध्ये खाली काय दिलं आहे नोट, यामध्ये या जागा आहेत तर त्या वाढू पण शकत्या किंवा कमी पण होऊ शकता किंवा स्टेबल पण राहू शकतात. ते सर्व अधिकार जे आहेत ते ऑर्गनायझेशनला असणार आहे. रिझर्वेशन रिलेटेड त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहेत तर ती माहिती बघूयात. म्हणजेच SC कॅटेगरीला किती जागा आहेत वगैरे, तसेच ST कॅटेगरीला किती दिलेले आहे त्या रिलेटेड आपण माहिती जी आहे तर ती माहिती आता बघूयात. बघा, टोटल 124 जागा आहेत आपल्याला माहिती आहे. UR कॅटेगरीला 35 जागा आहेत, OBC नॉन क्रिमिनलला 31 जागा आहेत, SC कॅटेगरीला 22 जागा आहेत, ST कॅटेगरीला 18 जागा आहेत, EW साठी 18 जागा आहेत. त्यानंतर फॉर PWD स्टुडंट 7 पोस्ट आर रिझर्व अक्रॉस इंजिनिअरिंग डिसिप्लिन ऑन हॉरिझॉन्टल बेसिस. 7 जागा राखीव असणार आहे PWD कॅटेगरीसाठी. त्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे 28 इयर एज लिमिट दिलेलं आहे त्यांनी. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 28पेक्षा जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी, जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला बघा या ठिकाणी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्ही OBC कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला बघा 3 इयर्सचं OBC नॉन क्रिमिनल तुम्हाला सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांसाठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन असणार आहे. PWD स्टुडंट्स असाल तर तुम्हाला बघा, जनरल कॅटेगरीतील PWD स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 10 इयर्स एज रिलॅक्सेशन. PWD प्लस SC ST कॅटेगरीतील असेल तर त्याला 15 इयर्स एज रिलॅक्सेशन. PWD स्टुडंट्स प्लस OBC नॉन क्रिमिनल असेल तो तर त्यासाठी 30 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. यानंतर डिपार्टमेंटल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये जर तुम्ही कामाला असाल तर तुम्हाला बघा 45 इयर्सचं एज रिलॅक्सेशन जे आहे म्हणजे वयाच्या 45 वयापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर मग बघा, एज रिलॅक्सेशनविषयी आपण माहिती बघितलेली आहे. बघा, मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे तर त्यामध्ये माहिती बघूयात. आता जे विद्यार्थी बघा, आपण सुरुवातीलाच बोललेलो होतो की इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे तर ते यासाठी इलिजिबल असणार आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये बघा, डिग्री इन इंजिनिअरिंग विथ 65% मार्क्स. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा, आणि दिलेले जे डिसिप्लिन आहे तर त्यामध्ये तुमचं म्हणजे त्या फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. 65% मार्क्स तुम्हाला त्यामध्ये असले पाहिजे. आता ते डिटेल्स आता बघूयात. केमिकलची जी पोस्ट आहे त्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग जे आहे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं असलं पाहिजे किंवा टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रोकेमिकल इंजिनिअरिंग. सिव्हिलचं सेम आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट असलं पाहिजे.
त्यानंतर बघा कम्प्युटरचं काय दिलेलं आहे, कम्प्युटर रिलेटेड जे काय फील्ड आहे, डिसिप्लिन आहेत, जसं कम्प्युटर ऑफ सायन्स असेल, त्यानंतर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असेल, तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, तर यामध्ये बघा त्यानंतर 3 इयरचा मास्टर डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये जर MCA जर तुमचं झालेलं असेल तर ते सुद्धा विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतील. तसेच कम्प्युटर ऑफ सायन्स बघा BCS जे स्टुडंट्स आहेत तर ते पण यासाठी इलिजिबल असू शकतात, तर ते पण त्यांनी पण ॲप्लिकेशन करू शकता बघा. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल मशीन असेल, पॉवर सिस्टीम असेल, हे काय दिलेलं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या डिसिप्लिनमध्ये जर तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट असेल किंवा डिग्री कंप्लीट असेल तर ते सुद्धा विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. आणि त्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंटेशन या पोस्टसाठी बघा दिलेले जे डिसिप्लिन आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन असेल, काय तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन असेल, यामध्ये या डिसिप्लिनमध्ये जर तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन डिग्री जी आहे इंजिनिअरिंगची कंप्लीट असेल तर ते सुद्धा विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. पुढची पोस्ट आहे मेकॅनिकल पोस्ट यासाठी बघा दिलेले डिसिप्लिन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल ॲटोमेशन इंजिनिअरिंग, यामध्ये जर तुमचं डिग्री कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे. मेट्रोलॉजीसाठी दिलेले हे डिसिप्लिन आहे, मेट्रोलॉजिकल इंजिनिअरिंग असेल, मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी असेल, तर या डिसिप्लिनमध्ये जर तुमचं डिग्री कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमध्ये असाल, तसेच बघा SC/ST कॅटेगरी, PWBD कॅटेगरी किंवा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये 55 जर % मार्क्स मिळालेले असतील तर ते विद्यार्थीसुद्धा इलिजिबल असणार आहे. म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये रिलॅक्झेशन जे आहे तर ते रिलॅक्झेशन तुम्हाला दिलेलं आहे. बघा म्हणजे वरील दिलेल्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर त्या विद्यार्थ्यांना मिनिमम 55% मार्क जे आहे तर ते डिग्रीला असले पाहिजे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा, त्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. यामध्ये बघा सुरुवातीला काय असणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, त्यालाच आपण CBT म्हणत असतो. ती बघा तुमची जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. दिलेले तुम्हाला सेंटर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. आता त्यानंतर बघा ऑनलाईन एक्झामिनेशन बघा किती मार्कचे होणार आहे, 200 मार्कची तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन पहिली CBT एक्झाम होणार आहे. त्यामध्ये बघा फर्स्ट पार्ट 2 पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये बघा डोमेन नॉलेज दिलेलं आहे, डोमेन नॉलेज टेस्ट त्यांनी दिलेली आहे, किती 40 मिनिटाची दिलेली आहे. 100 मार्क्सला हा फर्स्ट पार्ट तुमचा असणार आहे. त्यानंतर मग सेकंड पार्ट लगेच होणार आहे. त्यामध्ये किती दिलेले आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट ड्युरेशन किती दिलेलं आहे, 80 मिनिटाचं दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 100 मार्क्ससाठी हा सेकंड पार्ट असणार आहे. त्यामध्ये 4 सेगमेंट असणार आहे. हा जो ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे तर यामध्ये 4 सेगमेंट त्यांनी दिलेले आहे. मग त्यामध्ये मग बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज असेल, रिझनिंग असेल अँड जनरल अवेअरनेस असेल. यासाठी बघा 25 मार्क जे आहे याचे असणार आहे. म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूडला 25, इंग्लिश लँग्वेजला 25, रिझनिंगला 25 आणि जनरल अवेअरनेसला 25 मार्क्स असणार आहे. अशा प्रकारे यांनी मार्किंग सिस्टीम जी आहे तर त्यांनी दिलेली आहे. आता त्यानंतर बघा क्वालिफाईंग इन ईच पार्ट्स, म्हणजे प्रत्येक पार्ट्समध्ये दोन्ही पार्ट्स दिलेले आहे आपल्याला, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. मग यामध्ये क्वालिफाईंग मार्क जे आहे तर ते किती असणार आहे तर त्याविषयी आता माहिती बघूयात. बघा जर तुम्ही UR कॅटेगरीमधील असाल बघा या ठिकाणी बघा जी डोमेन नॉलेज टेस्ट होणार आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये बघा स्कोरिंग मिनिमम 50%, म्हणजे जे विद्यार्थी UR EWS कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील तर त्यांना मिनिमम जे आहे 50% पडलेच पाहिजे. आणि त्यानंतर जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमध्ये असाल किंवा OBC नॉन क्लिनर किंवा PWBD स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 40% मिनिमम
पर्सेंटेज जे आहे तर त्या मार्क्समध्ये पडले पाहिजे, तेव्हाच तुम्ही क्वालिफाय एक्झामिनेशन होणार आहात. त्यानंतर मग बघा पुढचे मग स्टेज असणार आहे ग्रुप डिस्कशन अँड इंटरव्ह्यू. यामध्ये बघा 1-3 जे आहे तर ते विद्यार्थी बोलवले जाणार आहे. अशा प्रकारे ही सिलेक्शन प्रोसेस तुमची असणार आहे. त्यानंतर मग बघा पेमेंट रिलेटेड माहिती दिलेली आहे. जेव्हा तुमची ट्रेनिंग असेल 50,000 पर मंथ तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते मिळणार आहे. आणि त्यानंतर मग बघा नंतर जे आहे 60,000 ते 1,80,000 या दरम्यान तुमचं नंतर पेमेंट असणार आहे. त्यानंतर पुढे माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेले आहे. दोन्ही पोस्टसाठी ॲप्लिकेशनसाठी बघा 15 नोव्हेंबरला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बघा 5 डिसेंबर दिलेले आहे, परंतु ती डेट एक्सटेंड होऊन बघा 15 डिसेंबर 2025 ही डेट झालेली आहे. म्हणजेच 15 डिसेंबरपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकता. अजून 6 ते 7 दिवस तुम्हाला मिळतील. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲप्लिकेशन केलं नसेल तर त्यांनी ॲप्लिकेशन करून घ्या, म्हणजेच तुम्हाला यासाठी ही जी एक्झाम आहे तर ती एक्झाम देता येईल. त्यानंतर मग बघा ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर याची लिंक भेटून जाणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये बघा फ्रेशर कॅन्डिडेट क्रिएट लॉग इन. सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन यायचं आहे. ID पासवर्ड जो आहे तर तो सेव्ह करून ठेवा. यावर क्लिक केल्यानंतर लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुमची डिटेल्स जी माहिती आहे पर्सनल माहिती, त्यानंतर मग पुढे काय माहिती दिलेली असते तर तुमचे ॲड्रेस वगैरे, त्यानंतर एज्युकेशन रिलेटेड माहिती, एक्झाम सेंटर आणि लास्टला फी पेमेंट करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे एकदा चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही जो फॉर्म जो आहे तर तो फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे की नाही, काय माहिती राहिली आहे का, काही चुकलेली आहे का, व्यवस्थित एकदा चेक करा आणि त्यानंतर फायनल सबमिट करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुमची जी CBT एक्झाम आहे तर ती जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुमची होणार आहे. तर जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ॲप्लिकेशन केलेलं नाही तर त्यांनी करून घ्या. 15 डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत जी काही नवीन रिक्रुटमेंट निघालेली होती इंजिनिअरिंग या पोस्टसाठी, च्या फील्डसाठी, तर त्या रिलेटेड आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.